श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बरेच आध्यात्मिक गोष्टी आहेत ज्या आपण करतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या घराच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे रूप मानतो आणि त्याच्यावरती आपण चंदनाचं किंवा हळदीचं लेपन करतो. तर आपण अनेकदा सणवारीला किंवा रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करून त्याला हळद कुंकू आणि चंदनाचं लेपन करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की उंबरठ्यावर चंदनाचं लेपन करण्यामागे नेमकं कारण काय? हे फक्त श्रद्धेपोटी करतो की त्यामागे अजून काही कारण आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण धार्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. घराचा उंबरठा म्हणजे आपली घराची संरक्षक भिंत असते. आपल्या घराच्या लक्ष्मीच्या आगमनाचं जे दार असतं ते आपलं मुख्य द्वारच असतं. नकारात्मकता ऊर्जा रोखण्याचं जे काम आहे ते आपण आपल्या घराच्या चौकटीवरूनच करतो. असं म्हणतात की चंदनाचा सुगंध आणि सात्विकता घराबाहेरच्या नकारात्मक लहरींना घरात प्रवेश करण्यापासून रोखतात. उंबरठा स्वच्छ ठेवून त्यावरती चंदनाचं लेपन करण्यानं घरात लक्ष्मी प्रसन्न राहते. त्या गोष्टीने आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीचं स्वागत करतो आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं. या गोष्टीमध्ये घरामध्ये नेहमी तुमच्या सुख शांती नांदते आणि घरातील सगळ्या तुमच्या दुःख अडीअडचणी ज्या असतील, रखडलेली जी कामं असतील ते मार्गी लागतील, ते पूर्णत्वाला जातील. स्वामी समर्थांनी दत्त सेवेमध्ये या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. स्वामी समर्थांच्या केंद्रात उंबरठ्याला चंदनाचं आणि हळदीचं लेपन करण्यास विशेष महत्त्व दिलं जातं, कारण चंदन हे शीतलतेचं आणि मांगल्याचं सुद्धा प्रतीक आहे. तर लेपन कसं करावं? सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावं. झाल्यानंतर उंबरठा ओल्या कपड्याने पुसून घ्यावा. शुद्ध चंदन उगाळून किंवा अष्टगंधात पाणी मिसळून उंबरठ्यावर डावीकडून उजवीकडे लेपन करत यायचे. आपल्याला त्यावर हळद कुंकू व्हायचंय आणि नमस्कार करायचा शक्य असल्यास रोज किंवा दर गुरुवारी आणि पौर्णिमेला हे लेपन नक्की करावं, कारण रोज ज्याला जमत नाही त्याने गुरुवारी किंवा पौर्णिमेला केलं तरी सुद्धा चांगलं. या गोष्टी आपल्यासाठी, आपल्या घरातील पॉझिटिव्हिटीसाठी खूप आवश्यक असतात. तर उंबरठ्याला चंदन लावणं हे केवळ कर्मकांड नसून ते आपल्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत फायदेशीर असतं, अत्यंत उत्तम असतं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.